नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे स्लीप ॲपनिया आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर सलील बेंद्रे आणि डॉक्टर सुब्रमण्यम नटराजन. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. स्लीप ॲपनिया म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर झोपेत श्वसनाला होणारा अडथळा किंवा झोपेत घोळणं किंवा मोठा आवाज करणं, शरीराच्या वरच्या भागात विचित्र हालचाली आपोआप होणं, हेही याच आजारामध्ये होतं. तुम्ही झोपलेले असताना अचानक उठून बसता का किंवा झोपलेले असताना अस्वस्थ वाटल्यामुळे एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळता? झोपल्यावर अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो आणि झोप मोड होते? तर या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर जर तुमचं हो असेल तर याचा तुम्ही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, कारण हा एक गंभीर आजाराचा इशारा आहे. हा सगळा त्रास तुम्हाला स्लीप ॲपनिया या आजारामुळे होत असून स्लीप ॲपनिया नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, याच्यावरचे उपचार काय आहेत, या सगळ्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर डॉक्टरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. प्रोफेसर डॉक्टर सलील बेंद्रे यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेतलं तर डॉक्टर हे नानावटी मॅक्स हॉस्पिटल, विले पार्ले, पश्चिम मुंबई येथे पल्मनरी अँड स्लीप मेडिसिन संचालक आहेत. डॉक्टर बेंद्रे चेस्ट क्लिनिक अंधेरी, मुंबई येथे त्यांचं क्लिनिक आहे. डॉक्टर सुब्रमण्यम नटराजन हे MD चेस्ट झालेलं आहे त्यांचं मुलुंडमध्ये लंग सेंटर नावाचं क्लिनिक आहे. तिथे ते फुफ्फुसाचे, दमा, स्लीप ॲपनिया, ज्यांना घोळण्याचा त्रास असतो, अशा सर्व प्रकारच्या पेशंटवर इथे उपचार केले जातात. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर सलील, तुमच्यापासून सुरुवात करूयात की सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण झोप होणं कितपत गरजेचं आहे, कारण का बरेच जण फक्त 4 ते 5 तासाची झोप घेतात. तर झोप पूर्ण असणं किती महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे कोणते आजार उद्भवू शकतात? नमस्कार. हर्षाली, हे आपण जे आज डिस्कस करतोय स्लीप ॲपनिया, सुरुवातीलाच सगळ्यात महत्त्वाचा टप्पा तू डायरेक्टली गाठलायस की स्लीप किती महत्त्वाची आहे. तर निद्रा किंवा स्लीप ही महत्त्वाची आहे, पण क्वालिटी ऑफ स्लीप ही जास्त इम्पॉर्टंट आहे. नुसतं मी 6 तास झोपतो किंवा मी 7 तास झोपते, ह्यापेक्षा ती क्वालिटी ऑफ स्लीप किती गरजेची आहे, किती इम्पॉर्टंट आहे, ती खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण झोपेमध्ये आपला मेंदू काम करतो. जरी आपण रिलॅक्स्ड असलो तरी आपला मेंदू काम करतो. आपल्या मेंदूनी जे कंट्रोल होतो, हॉर्मोन्स कंट्रोल होतात, आपलं श्वसनक्रिया, आपलं हार्ट रेट सगळंच कंट्रोल आहे, मेटाबॉलिझम कंट्रोल होतं. तर जर आपल्या झोपेमध्ये किंवा आपली क्वालिटी ऑफ स्लीप नीट नसली तर पूर्ण शरीरावर त्याचा इफेक्ट येतो. आणि त्या इफेक्टमध्ये मी अगदी रक्तदाबापासून ते हृदयरोगापर्यंत, लिव्हर, किडनी सगळ्याच आजारांचं म्हणतोय. त्यामुळे क्वालिटी ऑफ स्लीप हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि 7 तास झोप मिनिमम किंवा 6 तास झोप, येस ऑफकोर्स तेवढी जरुरी आहे. आणि जे शांतपणे झोप लागणं किंवा मध्ये मध्ये उठणं, मध्येच फोन वाजला की उठणं, मध्येच काहीतरी व्हॉट्सॲप आला तर बघणं किंवा काहीतरी वाचायला घेणं किंवा मोबाईल्स ऑन करणं, हे ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. ओके. आता डॉक्टर, तुम्हालाच मी विचारेन की स्लीप ॲपनिया हे एक्झॅक्टली काय असतं, याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचे काही प्रकार असतात का? स्लीप ॲपनिया, ॲपनिया म्हणजे श्वासाचं ब्रीदिंग बंद होणं, म्हणजे सेसेशन ऑफ रेस्पिरेशन. 10 सेकंदहून जास्त जेव्हा आपल्या झोपेमध्ये श्वास किंवा श्वसनक्रिया बंद होते त्याला आपण ॲपनिया म्हणतो. आणि ते झोपेत होतं म्हणून त्याला स्लीप ॲपनिया असा हे एक शब्द वापरला जातो. आणि स्लीप ॲपनियाचे प्रकार बरेच आहेत. तुला कदाचित माहीत नसेल, पण लोकांना वाटतं की घोरणं म्हणजे एकदम डीप स्लीपचं एक लक्षण आहे. पण डीप स्लीप तशी नसते, कारण मगाशी मी म्हटलं तसं क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. आणि कित्येकांना डीप स्लीपमध्ये ॲपनिया होतो, म्हणजे श्वास ॲक्च्युली बंद राहतो 15 सेकंद, 20 सेकंद, आणि सडनली ते उठून बसतात किंवा परत झोपायला लागतात आणि त्याच्यामुळे हे स्लीप ब्रेक होते. आणि ह्यामध्ये आपल्या मेंदूचाही कंट्रोल आहे. म्हणून आपल्याला एक भाग असतो ज्याला आम्ही म्हणतो सेंट्रल स्लीप ॲपनिया. सेंट्रल म्हणजे काय, तर आपला मेंदू कंट्रोल करतोय, त्यावर काही आजार आहे, त्याच्याने काही इफेक्ट झाला आहे आणि त्यामुळे आपलं ब्रीदिंग नीट होत नाही, त्याला सेंट्रल स्लीप ॲपनिया म्हणतो. आणि दुसरा भाग असतो त्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. ऑब्स्ट्रक्टिव्हचा अर्थ काय की श्वासाची जी नळी आहे त्यावर प्रेशर येतं आहे आणि ऑक्सिजन नीट पोचत नाही आहे, श्वास नीट होत नाही आहे, त्यामुळे ते प्रेशर आल्यामुळे आपलं ब्रीदिंग होत नाही आहे नीट. त्याला म्हणतात ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. स्लीप ॲपनिया हा इम्पॉर्टंट आहे, पण तो सेंट्रल आहे.
का ऑब्स्ट्रक्टिव्ह आहे, किंवा कित्येक रुग्णांमध्ये मिक्स्ड स्लीप ॲपनिया असतो, म्हणजे सेंट्रलचाही कॉम्पोनंट असतो आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियाही असतो. तर असे हे एक रफ अंदाज बांधून आपण पुढे ट्रीटमेंट करायची असते. ओके. डॉक्टर सलील यांनी स्लीप ॲपनिया काय आहे याविषयी सांगितलं. डॉक्टर, तुम्हाला मला असं विचारायचं आहे की याची सामान्य लक्षणं काय आहेत आणि यावर आपण निदान कसं करू शकतो याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? डॉक्टर सुब्रमण्यम. नमस्कार. तर स्लीप ॲपनिया हा जो रोग आहे हा एक लपलेला रोग आहे. कारण आपण ह्याचे जे त्रास होतो ते सगळं रात्रीच्या वेळी होतं, जेव्हा आपण झोपतो. मग रात्री झोपताना माणसाला का कळत नाही की काय त्याच्या श्वसनक्रियावर काय त्रास होतो आहे, हृदयावर त्रास काय होतो आहे, मेंदूवर त्रास काय होतो, ते कोणाला माहीत नसतं. पण प्रॉब्लेम काय होतो की बरेच पेशंट आमच्याकडे येतात आणि आम्हाला म्हणतात की बाबा मी तर मस्त झोपलो, रात्रभर घोरलो आणि माझी झोप मोड अजिबात काही झाली नाही, पण त्रास मला दिवसा होतो. म्हणजे सर्वात पहिली लक्षण स्लीप ॲपनियाचं आहे घोरणं, स्नोरिंग. आणि जोरात घोरण्याचा आवाज. घोरणं म्हणजे काय होतं, हे जे जसं डॉक्टर बेंद्रे आता सांगत होते, घोरणं म्हणजे जे श्वासनळिकेवर पूर्ण दबाव येऊन पूर्ण श्वासनळिका बंद झाल्यामुळे एक व्हायब्रेशन्स चालू होतो, म्हणजे हल्लं की त्याचा घोरण्याचा आवाज येतो. आणि ह्या घोरण्यामुळे शरीरावर अनेक प्रकारचा दुष्परिणाम होतो, म्हणजे फुफ्फुसाला, हृदयाला, मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स येतात. आणि घोरण्यासोबत आता एकदा फुफ्फुसाला आणि हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा नाही झालं की मेंदूला पण ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, मग मेंदू जाग उठते. आणि भले आपण झोपेतून उठून बसणार नाही, पण हळूहळू मेंदू जे डीप स्लीपमध्ये असणार, एकदम डीप स्लीपमधनं आपण लगेच लाईट स्लीपमधनं येणार, म्हणजे हलकं स्लीपमध्ये. लाईट स्लीपमध्ये आल्यावर मग पेशंटची झोप मोड होते, मग स्लीप फ्रॅगमेंटेशन म्हणजे झोपेचं तुटणं म्हणतो आपण ह्याला. स्लीप फ्रॅगमेंटेशन एकदा झोपेचं तुटणं झालं की दिवसा सकाळी उठल्याबरोबर असं वाटणं की आपल्याला बरोबर झोप नाही लागली आहे. अरे मी तर पेशंट आमच्याकडे येऊन सांगतात की मी तर 6-7 तास झोपलो, रात्री 10ला झोपायला गेलो आणि पहाटे 6-6:30पर्यंत झोपलो, पण सकाळी उठल्याबरोबर असं वाटतं की माझी झोप बरोबर नाही झाली. ह्याला आपण म्हणतो अनरिफ्रेशिंग स्लीप इंग्लिशमध्ये, म्हणजे बरोबर झोप नाही झाली. दुसरी गोष्ट, बरेच पेशंटसोबत जे बेड पार्टनर असतात, त्यांचे मिसेस किंवा बायकामध्ये त्यांचे मिस्टर किंवा मुले वगैरे, ते आम्हाला म्हणतात की बाबा आईचं रात्री झोपताना आम्ही बघितलं, अक्षरशः त्यांची श्वासनळिका बंद होऊन एक काही क्षणासाठी त्यांची डोळे उघडून ते झोप मोड होतं, म्हणजे ते उठून बसायला वगैरे बघतात. आणि श्वासनळिका पूर्ण चोकअप झाल्यामुळे असं आम्हाला वाटतं की बाबा त्यांना हवा जाते की नाही आतमध्ये, म्हणजे ह्याला चोकिंग म्हणतो. चोकिंग एक सिरियस साईड इफेक्ट आहे स्लीप ॲपनियाचं. आणि तिसरं आहे, आपल्याला सकाळी मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्यामुळे मेंदू पण झोपत नाही, त्याच्यामुळे दिवसा आपल्याला बसून झोपा काढणं, म्हणजे डुळक्या मारणं. आणि डुळकी येत असल्यामुळे कामावर लक्ष नसणं, म्हणजे बरेच लोक आता कोविडच्या नंतर वर्क फ्रॉम होम असल्यामुळे झूम मीटिंग आमच्याकडे बरेच पेशंट येऊन सांगतात की झूम मीटिंगवर मी बसून ते काय बोलतात माझ्या डोक्यावर काही जातच नाही मीटिंगमध्ये, कारण बसून मी झोपा काढत असतो, कारण रात्रभर माझी झोप होत नाही असं वाटतं. पण रात्री तर मी 6-7 तास झोपूनसुद्धा दिवसा पण बसून झोपा काढावा लागतो. आणि सकाळी उठून डोकं जड होणं, अर्ली मॉर्निंग हेडेक्स, म्हणजे डोकं दुखणं, हे सगळं क्लासिकल सिम्पटम्स आहेत स्लीप ॲपनियाचे. म्हणजे एकंदरीतच काय की पूर्ण झोप होणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर सलील, आता हे सपोज एखाद्याला हा त्रास असेल स्लीप ॲपनियाचा, त्याला लवकर कळालं नाही, पण यामुळे काही इतर आजार उद्भवतात का, किंवा याच्यामुळे काही हृदयावर, हृदयवाहिन्यांवर, रक्तवाहिन्यांवर याच्यावर काही परिणाम होतो का, किंवा डेली लाईफने थकवा येणं, असे काही सिम्पटम्स दिसतात का, याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगाल? सो स्लीप ॲपनिया आपण मगाशी म्हणतोय आणि आता गेले 5-10 मिनटं बोलतोय की ऑक्सिजन कमी होणं. आपण का जगतोय, कारण आपण ऑक्सिजन घेऊ शकतो, ऑक्सिजन शरीरामध्ये जातो, पूर्ण शरीराला मिळतं. पण जर ॲपनिया झाला, आपला श्वास बंद झाला, तर ऑक्सिजन मेंदूला नाही मिळणार, हृदयाला नाही मिळणार. सो जर आपण महत्त्वाचा घटक घेतला तर हृदयाला ऑक्सिजन नाही मिळालं तर काय होणार हे मला कोणाला ॲक्च्युली सांगायला नको, पण हृदयविकाराचा आजार सुरू होऊ शकतो, रक्तदाब होऊ शकतो, ब्लड प्रेशर वाढू शकतं, ब्लड प्रेशरनी मेंदूवर परिणाम होऊ शकतो, कधीकधी हिमरेज होऊ शकतो. म्हणजे अगदी सिव्हिअरिटी बघितली तर ब्लड प्रेशरपासून होणारे सगळे विकार होऊ शकतात, इतके सिरियस गोष्टी होतात. आता आमच्याकडे पण जे पेशंट्स येतात त्यांना एक नाही तर 3-3 ब्लड प्रेशरच्या गोळ्या चालू असतात, आणि ते 3 गोळ्या घेतल्यानंतरच कंट्रोलमध्ये येतं, तरी पण डोकं दुखतंय.
आणि आपण जर स्लीप स्टडी केली तर ॲक्च्युली स्लीप स्टडी पॉझिटिव्ह येते, म्हणजे त्यांना स्लीप ॲपनिया असतो आणि स्लीप ॲपनियामुळे ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला असतो. तसंच अजून काही पेशंट्स आहेत त्यांना डायबिटीज आहे, मधुमेह आहे, त्यांचं शुगर कंट्रोलच होत नाही. ते म्हणतात की आम्ही शुगर काय खात नाही, आम्ही कंट्रोल केलं आहे, डाएट रिस्ट्रिक्शन केलं आहे, गोळ्या घेतो, पण तरी पण शुगर 150, 200, 250च्या आसपास असते. त्यांचं स्लीप स्टडी केलं, त्यांना स्लीप ॲपनिया असतो, त्याचा इलाज केला तर ब्लड शुगर पण कंट्रोलमध्ये येते. कित्येक पेशंट्सना इवन मेमरी लॉस म्हणजे स्मरणशक्तीवर इफेक्ट होतो किंवा टायर्डनेस, फटीग. हे आज जर आपण आपल्या दिनचर्येमध्ये विचारलं किंवा आम्ही पेशंटशी बोललो की थकवा येतो का, तर 10 मधले 6 जण म्हणणार की मला टायर्ड वाटतं, माझं अंग दुखतं, माझे जॉईंट्स पेन्स होतात, मला चक्कर येते. आणि खरं सांगायचं तर आता आपण स्टॅटिस्टिकली म्हणायला गेलो ना तर ऑलमोस्ट 10 ते 20% लोकांना ह्या सगळ्याची कारणं स्लीप स्टडीमध्येच मिळतील. सो अंग दुखणं, डोकं दुखणं, ब्लड प्रेशर, डायबिटीज, किडनीचे आजार, जॉईंट पेन्स, मेमरी लॉस इतकंच नाही तर इवन ॲक्सिडंट्स म्हणजे जे मोटर व्हेकल ॲक्सिडेंट्स आहे, तर स्लीप ॲपनिया हा खूप मोठं कारण आहे की लोकांना ड्राईव्ह करताना मध्येच झोप येते आणि त्यामध्ये ॲक्सिडेंट झालेले आहेत. आणि ॲक्च्युली त्याचं कारण अल्कोहोल नव्हतं, पण स्लीप ॲपनिया होतं, ज्याची ट्रीटमेंट वेळेवर नव्हती केली. त्यामुळे त्यांचं स्लीप रात्रीचं नीट नव्हता झाला आणि दिवसा त्यांना झोप आली. सो नॅचरल कॉजेस तर आहेत, हेल्थ डिसिजेस पण आहेत, पण ॲक्सिडेंट हाही एक मोठा ड्रॅमॅटिक इफेक्ट आहे अनट्रीटेड स्लीप ॲपनियाचा. अगदीच. डॉक्टर सुब्रमण्यम, हा स्लीप ॲपनिया आजार जीवघेणा आहे का? म्हणजे जर आपण वेळीच यावर ट्रीटमेंट केली तर आपण यामधून पूर्णपणे कव्हर होऊ शकतो का? हो, आता स्लीप ॲपनियाचं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला आपल्याला ते माहिती असायला पाहिजे. पेशंटनी स्वतःचं काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यावर त्याचे जे सिम्पटम्स असतात ते तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन डिस्कस करा. असं नाही मी घोरतो आणि त्याचं घोरणं हे जे आहे एक खराब रोग आहे, म्हणजे स्लीप ॲपनियाचा रोग मला आहे की नाही ते तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांना जाऊन प्रश्न विचारा. जर डॉक्टर म्हणत असतील हां तुला प्रॉब्लेम्स आहेत, तुला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तुला घोरण्याचा रोग आहे, तुझं वजन जास्त आहे, त्याच्यामुळे आपण स्लीप ॲपनियाचं एकदा टेस्टिंग करून बघू. जर डॉक्टरांनी जर ॲडवाईस करत असतील तर तुम्ही लगेच टेस्टिंग करून घ्या. टेस्टिंग केल्यावर आपल्याला स्लीप ॲपनियाचा रोग आहे की नाही ते लगेच आपल्याला दिसून येतील टेस्टिंगमध्ये. ओके डॉक्टर, CPAP थेरपी काय आहे याविषयी थोडं सांगाल आणि जीवनशैलीमध्ये आपण कोणते बदल करणं गरजेचं आहे यासाठी? करेक्ट. आता हा जो मेजर स्लीप ॲपनियाचा जो रोग आहे, मेजॉरिटी लोकांना मोटाप्याचा आजारामुळे आहे. मोटापा जो त्रास आहे, लोकांचं वजन जास्त असल्यामुळे श्वासनळिकेवर दबाव येतो, चरबी वगैरे गळ्याच्या मागून पुढे सगळीकडे असल्यामुळे ते सगळं श्वासनळिकेला दाबल्यामुळे ते शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, त्याच्यामुळे हा रोग येतो, स्लीप ॲपनियाचा रोग. मग ह्याचा उपाय आता काय? पहिली गोष्ट आपल्याला ते डायग्नोस करायचं. डायग्नोसिस एकदा झालं की बाबा आम्हाला कळालं बाबा आम्हाला स्लीप ॲपनिया आहे, मग ह्याचा उपाय म्हणजे एक पॅप थेरपी म्हणजे पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर. याच्यात काय असतो, छोटा एक नाकात आम्ही मास्क लावतो. मास्क एक छोटा ट्यूबमधनं एक छोटा मशीनमध्ये कनेक्टर असणार. त्या मशीनमधनं प्रेशरने हवा आणि ऑक्सिजन आतमध्ये जाणार. एकदा हवा आणि ऑक्सिजन आतमध्ये गेलं की ते श्वासनळिकेला बंद व्हायला देणार नाही, उघडच ठेवणार. मग श्वासनळिका उघडं राहिली की मग त्याच्यात ऑक्सिजनचा आपला कंटिन्युअस सप्लाय चालूच असणार फुफ्फुसाला. मग हा जो पॅप थेरपी आहे तोच त्याचं ट्रीटमेंट पण आहे. आणि पॅप थेरपीमुळे म्हणजे CPAP जे आहे, कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर ह्याला म्हणतो, CPAP थेरपीमुळे फुफ्फुसाला ऑक्सिजनचा पुरवठा होतो, मेंदूला हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि त्याच्यामुळे स्लीप ॲपनियाचे जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते सगळं आपण अवॉइड करू शकतो, त्याच्यामुळे आपण वाचवू शकतो. ओके डॉक्टर सलील, स्लीप ॲपनिया आता याचे प्रकार, लक्षणं याविषयी आपण बोललो, पण एकंदरीतच हा आजार होऊ नये, काळजी म्हणून आपण याची प्रिव्हेन्शन म्हणून आपण काय करू शकतो की या प्रकारचा त्रास उद्भवू नये याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगा. हो, त्याआधी एक छोटासा खुलासा करायचा आहे की स्लीप ॲपनिया हा फक्त प्रौढांचाच आजार नाही आहे. म्हणजे असं नाही की ॲडल्ट्समध्येच हा आजार आहे. इवन लहान मुलांमध्ये म्हणजे पीडियाट्रिक एज ग्रुपमध्ये हे पाहिलं जातं ऑलमोस्ट 4 इयर्सपासून ते 9 वर्षापर्यंत. कारण ॲडिनॉइड्स जसं टॉन्सिल्स असतात तसे ॲडिनॉइड्स असतात, त्या मुलांनाही हा त्रास होतो. तसेच जे नेझल आजार असतात म्हणजे डिव्हिएटेड सेप्टम
किंवा नाकामध्ये ॲलर्जीनी सूज आलेली असते त्यांनाही स्लीप ॲपनिया होतो. सो हा एक खुलासा असणं जरुरी आहे सगळ्या लोकांसाठी. आणि ॲज फार एज प्रिव्हेन्शन, सो प्रिव्हेन्शन म्हणजे मूलभूत कारणं काय त्याची. एक, जसं मगाशी डॉक्टर सुब्रमण्यम म्हणाले की ह्याच्यातलं 70% किंवा 60% लोकांना एक्सेसिव्ह वजन, जे बॉडी मास इंडेक्स, हा तुम्ही घरी बसल्या बसल्या कॅल्क्युलेट करू शकाल. म्हणजे आपले जे श्रोते आहेत त्यांनी जर त्यांच्या ॲपवर बघितलं किंवा गुगलवर की बॉडी मास इंडेक्स, तुमचं हाईट, तुमची वेट आणि तुमचं एज, याप्रमाणे तुमचं जे बॉडी मास इंडेक्स ॲक्च्युली हाईट आणि वेटनीच कॅल्क्युलेट होईल, तर ते एक पर्टिक्युलर रेंजमध्ये असायला पाहिजे. ज्यांचा बॉडी मास इंडेक्स जास्त आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, लठ्ठपणा जास्त आहे, त्यांना डेफिनेटली हा आजार व्हायची शक्यता आहे किंवा असेलही. तर प्लीज एक नक्कीच करायचं की आपलं वजन वाढू नये, यासाठी जे काही रिक्वायरमेंट आहे ते करा. आणि जर वजन वाढत असेल तर काही टेस्ट पण, चाचण्या पण वेळेत करून घ्या. म्हणजे थायरॉईडचे काही चाचण्या करून घ्या. हायपोथायरॉइडिझममध्ये वजन वाढू शकतं, तर ते पण इम्पॉर्टंट आहे, ते करून घ्या. जर तुम्हाला असेल की वरचेवर सर्दी होते, नोज ब्लॉक होते, तर इव्हन एक्सरे सायनसचा जरुरी आहे, त्याच्यातही तुम्हाला कळेल. तर लठ्ठपणा, काही हॉर्मोनल आजार आणि ऑफकोर्स ॲडिनॉइड्स, टॉन्सिल्स, ह्या पण गोष्टी इम्पॉर्टंट आहेत प्रिव्हेन्शनसाठी. आणि एक्सरसाइज, मुळात काय आहे, नियमित एक्सरसाइज करणं, ओके, वॉक करणं आणि स्लीप हायजीन हा एक भाग आहे जो आपण सगळेजण त्याच्यामध्ये आपण काळजी घेत नाही. म्हणजे काय, आपण मुंबईमध्ये अशी आपली जीवनशैली झाली आहे की स्वतःकडे काळजी घ्यायला वेळच नाही आहे. तर रात्री वेळेत झोपणं, वेळेत जेवणं आणि असं म्हणायला हवं की झोपायच्या 2 तास आधी तुम्ही कृपा करून तुमचे मोबाईल बाजूला ठेवा. कारण तो ब्ल्यू लाईट आहे, त्याच्यानी तुमच्या मेंदूवर परिणाम होतो, तुमची झोप मोड होते आणि त्याच्यानी तुमचे स्लीप डिस्टर्बन्सेस येतात. तसेच इवन पेय म्हणजे कोल्ड्रिंक्स किंवा कॉफी ही लेट इव्हिनिंगला पिऊ नये, कारण त्याचाही इफेक्ट झोपेवर होतो आणि तुमची क्वालिटी ऑफ स्लीप अफेक्ट झाली की त्यावर ऑब्व्हियसली तुम्हाला पुढे त्याचे सगळे इफेक्ट्स येणार, त्याच्यामध्ये ॲपनियाही व्हायची शक्यता आहे. सो साध्या साध्या गोष्टी आहेत, पण प्रत्येकाने त्याचं नीटपणे बजावले तर ऑफकोर्स आपण ह्याच्यातून दूर राहू. अगदी. डॉक्टर सुब्रमण्यम, आता डॉक्टर सलील यांनी ब्रीफमध्ये सांगितलं कोणत्या गोष्टी टाळाव्यात, पण जाता जाता आपल्या प्रेक्षकांसाठी तुमचा काय मेसेज असेल? आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठेतरी व्यसन करणं किंवा झोपेच्या गोळ्या घेणं हे सुद्धा याला कारणीभूत आहे का? थोडक्यात सांगाल? सो एक तर आपण सगळे आपले उंची आणि वजन घरीच मोजू शकतो. घरी उंची मोजा सेंटीमीटरमध्ये, त्याच्यातून 100 मायनस करा. म्हणजे समजा तुमची उंची असेल 165, तुमचं वजन असायला पाहिजे 65 फक्त. 165मधनं 100 मायनस करून 65 असायला पाहिजे. तुमचं जर वजन जास्त असेल मग, आणि त्याच्यासोबत तुम्हाला घोळण्याचा त्रास असेल, झोपेचा त्रास असेल, मग तुमच्या जवळच्या डॉक्टरांना जाऊन तुम्ही चौकशी करा, त्यांच्याशी जाऊन कन्सल्ट करा, त्यांना विचारा बाबा मला स्लीप ॲपनियाचा त्रास होऊ शकतो का. असेल तर आपण लगेच स्लीप स्टडी नावाचा तपास करू शकतो. हा जो तपास आहे तो घरीच आपल्याला करता येईल. आपल्याला काय कुठे हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही, कुठे जाऊन रक्ताचं टोचणं, कुठे इथे सगळं मशीन लावणं, असं काहीच नाही. एकदम सोपं तपास आहे. फक्त एक बेल्ट लागणार, छोटं मशीन असणार, नाकात एक ऑक्सिजनचं नेझल प्रॉंग्स असणार, त्याच्यातून पूर्ण रात्रभर आपल्याला स्टडी करता येईल त्याच्यात. आणि पल्स ऑक्सिमीटर असणार बोटात, त्याच्यात आपल्याला कळेल की किती वेळा श्वासनळिका बंद पडली, किती वेळा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला, मेंदू जाग उठली, किती वेळा हृदयावर प्रेशर आलं. आणि जर हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर मग त्याच्यावर आपल्याला लगेच जाऊन त्याच्यावर उपचार करणं आवश्यक आहे. वरून आपल्याला अल्कोहोल ड्रिंक्स आता खूप कॉमन झालेत, तरुण लोकांना पण आणि वयस्कर लोकांना पण. रात्री आपण चला 2 पेग मारून झोपू, मग एकदा 2 पेग घेतले की माझी झोप मस्त होते. बरोबर. ते सगळं आपल्याला अवॉइड करायचं आहे. तिसरं आहे स्मोकिंग. स्मोकिंग हॅज टू बी अवॉइडेड. स्मोकिंगमुळे श्वासनळिकेवर दुष्परिणाम होतो आणि श्वासनळिकेवर दबाव होतो, बरेच प्रकारचं फुफ्फुसाचे रोग येतात. स्मोकिंग अवॉइड करायचं आहे. चौथी गोष्ट, आता झोप बरोबर नाही झाली तर बरेच लोक आता ओव्हर द काउंटर काही गोळ्या आहेत, आता गोळ्यांचं नाव मी नाही घेणार, त्या गोळ्या जाऊन मेडिकलचे लोक देतात. म्हणजे एकंदरीतच काय तर झोप घेणं महत्त्वाचं आहे. अगदीच. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. आभार. तर आज आपल्यासोबत होते डॉक्टर सलील बेंद्रे आणि डॉक्टर सुब्रमण्यम नटराजन यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आज या कार्यक्रमात. एकंदरीतच स्लीप ॲपनिया टाळण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी फॉलो करायला हवं हे डॉक्टरांनी खूप ब्रीफमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या गोष्टी नक्की फॉलो करा.
कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.